गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्ली आणि मुंबई येथे रुग्णांना हृदयदान करणाऱ्या पुण्यामध्ये रविवारी पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. उज्ज्वला काशीद ह्या 49 वर्षीय रुग्णाला नवसंजीवनी देण्यात आली. सोलापूरमधील 15 वर्षाच्या तरुणाचं हृदय त्याच्या पालकांनी दान केलं. त्यामुळे रुबी हॉस्पिटलची एक टीम सोलापूरला रवाना झाली. दात्याच्या शरीरातील हृदय विमानाद्वारे पुण्याला आणण्यात आलं. आमची टीम डॉक्टर मनोज दुराईराज यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरला जाऊन त्यांनी हार्ट तिथनं रिट्रीव्ह केलं आणि एअरलिफ्ट करून एअर ॲम्ब्युलन्सने खास 1 तास 10 मिनिटात पुण्यामध्ये ते पोहोचले. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉर करून एअरपोर्टपासून तर हॉस्पिटलमध्ये केवळ 6 मिनिटामध्ये रेकॉर्ड ब्रेक वेळेमध्ये रुबी हॉलला पोहोचून ही शस्त्रक्रिया पार पडली. दात्याच्या शरीरातून हृदय काढल्यानंतर ते रुग्णाच्या शरीरात 3 तासाच्या आत प्रत्यारोपित करणं आवश्यक असतं. त्यासाठी डॉक्टर, रुग्णालय प्रशासन या सगळ्यांमध्ये समन्वय आवश्यक आहे. या समन्वयामुळेच रविवारी अवघ्या 3 तासात एका शरीरातून दुसऱ्या शरीरात हृदय प्रत्यारोपित करण्यात आलं. 4:34 आम्ही ते क्रॉस क्लॅम्प हार्ट काढलं 4:34 PM आणि 6:34 पेशंट्स हार्ट वॉज इनसाइड. सो इट टुक अस एक्झॅक्टली 2 hours आणि त्याच्यानंतर 1 तासामध्ये वी हॅड टू फिनिश द ऑपरेशन आणि द हार्ट वॉज बीटिंग आफ्टर दॅट. सो कोऑर्डिनेशन खूप महत्त्वपूर्ण असतो. शस्त्रक्रियेनंतर काशीद यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. अवयव दानाबाबत अजून हवी तितकी जागृती नसताना सोलापूर सारख्या ठिकाणच्या पालकांनी घेतलेल्या या निर्णयानं काशीद यांना नवसंजीवनी मिळाली आहे. मला हेच वाटतं की प्रत्येकानं आपल्या इंडियनमध्ये एक जुनी कॉन्सेप्ट आहे की आपण नाही हार्ट डोनेट म्हणजे काहीच आपले ऑर्गन डोनेट नाही करत, बट वी हॅव टू डोनेट द ऑर्गन्स अँड वी हॅव टू एखाद्याचा जीव वाचवला पाहिजे आपण. दॅट्स वाय जे कोणी माझ्या आईला दिलं त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल लॉट्स ऑफ थँक्स टू रुबी हॉल अँड ऑल डॉक्टर. पुण्यात याआधी कोणत्याही रुग्णालयाला हृदय प्रत्यारोपणाची परवानगी नव्हती. त्यामुळे पुण्यात दान करण्यात आलेली हृदय अन्य शहरात नेली जात होती. मात्र आता पुण्यातही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं पुण्याचं नावही वैद्यकीय क्षेत्रात उंचावलं गेलंय. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.